शिव महापुराण महिमा कथेमध्ये मी नंदिकेश्वर ज्योतिर्लिंग मला सांगायला जरा आवडतं, ते खूप छान आहे. भगवंत कोणासाठी कसा प्रसन्न होतो, कसं भक्ताचा उद्धार करतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे नंदिकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. मी अनेक वेळा कथा सांगून जातो, तुमच्या लक्षातही राहतात, पण थोडं मागचं विसरतात, कधी पुढचं लक्षात राहतं. त्याच्यामुळे ते 12 ज्योतिर्लिंग आपण ऐकलेले आहेत, पण त्याचे 12 उपज्योतिर्लिंग आहे आणि वेळेअभावी आपण ते काही ऐकलेले नाही. त्याचा महिमा जरा वेगळाच आहे. लक्ष देऊन ऐका महिला वर्ग, कारण उद्याचा प्रदोष आहे, परवा शिवरात्र आहे. परवा तर आपल्याला 1 वाजेल या मंडपामध्ये नाचायचं, कुदायचं, मस्तपैकी दूध प्यायचं, असा आनंद घ्यायचा. कसा आनंद घ्यायचा? डायरेक्ट म्हणजे असं ढगदी काल पाहिजे. नवीन गाणं आणलंय तुम्ही मार्केटमध्ये, डम 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 लोकगीत. शिवरात्रीच्या दिवशी अजिबात घरी डायरेक्ट सांगून यायचं, मनी वाट आणि नाही तू तर तमी अति आतानी कैरी ततानी कैरीन कैरी झोका झोका तोट टाकतो, पण आज घरी वाहू नाही. आज अक्क बोले बाबाला देऊन टाकायचं आयुष्य, नुसतं नाचायचं, कोदायचं. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्याला घरी जायचंय त्याला जाऊ द्यायचं, पण आपण घरी जायचं किती थांबतील इथं? हो म्हणा, बापरे शेणा तयारच आहे, तू फक्त सांग महाराज काय लागावे तुला, काय लागावत तयारच आहे. पब्लिक इतकी खतरनाक आहे आपली. आता बघा 9:15 झाले, आता असं वाटतं की आता पब्लिक थांबेल, तेव्हा पब्लिक थांबेल. काही ते काल दिन आरती लिहून तर डायरेक्ट. नंदिकेश्वर ज्योतिर्लिंगाचा महिमा फार अगाध आहे. उद्याचा आणि परवाचा दिवस तुमच्या जीवनामध्ये महत्वाचा ठरणार आहे, कारण उद्या प्रदोष आहे, परवा महाशिवरात्री आहे आणि आज एकादशी आहे. हे त्रिकाल संध्या तुमच्या जीवनात या वर्षी घडत आहे आणि हे वर्ष अधिक महिन्याचं वर्ष आहे. विचार करा तुम्ही किती भाग्यवान आहे. अरे हा आनंद कुठंच नाहीये. आयुष्य वाया गेलं आपलं संसार करत असताना. हातात काय आलं जरा मला सांगा, कोणीतरी इथं बसलेल्यांपैकी. पण हा जो तुम्ही वेळ संगमेश्वर भगवंताला देताय, भोलेनाथांना देताय, काबाळ कष्ट करून जसा वेळ भेटेल तसा तुम्ही या धर्म मंडपात येऊन बसताय. 1 सेकंद सुद्धा तुमचा वाया जाणार नाही. हे साधूचे शब्द मरेपर्यंत लक्षात ठेवू जा, तुमचं कल्याणच होणार. ऋषिका कन्या होती एक. काय नाव आहे तिचं? ऋषिका. तरुणपणामध्ये तिचा पती मरण पावला. मी जरा मोकळं सांगून देतो, विषय निघालाच येताच. पती मरण पावला. मी काल जेव्हा ते गाणं वगैरे म्हणत होतो, खूप महिला रडत होत्या. माझे तर डोळे बंद होते, पण कॅमेऱ्यामध्ये तुम्ही सगळे आलेले आहेत. जसं बाई मेल्याच्या नंतर माणसाचं जीवन अपूर्ण होतं, तसं माणूस मेल्याच्या नंतर ती बाई सुद्धा एकागी पडते, हे मला माहिती आहे. तरुणपणामध्ये नवरा मेल्याच्या नंतर त्या बाईला काय दुःख भोगावं लागतं हेही मला माहिती आहे. तिचा नवरा मरतो आणि नवरा मेल्याबरोबर तिच्या सोबत ज्या काही गोष्टी घडतात ह्या खूप वाईट घडतात, असं अनेक महिलांचं मत आहे. पण इथं जेवढ्या बी विधवा महिला असतील, महिलांनो, मी तुम्हाला भाऊ म्हणून वचन देतो, एक न्यायिक पातळीचा माणूस म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही जरी विधवा झाल्या असाल, तुमचा आज पती सोबत नसेल, पण तरी सुद्धा तुम्ही सुंदर असं आयुष्य जीवन जगायचंय तुमच्या पतीच्या आठवणींमध्ये. अजितदादा गेल्याच्या नंतर 4थ्या दिवशी खुर्चीवर बसणारी बाई महाराष्ट्राला चालते. 7व्या दिवशी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला ती चालते. म्हणजे श्रीमंत लोकांना सुतक नसतं का? गरिबांनाच आहे का? तुमचा पती गेल्याच्या नंतर तुम्हाला काय दुःख होतं हे फक्त तुम्हाला माहितीये. त्या बाईचा पती मेलेला असतो, तिचं प्रेत तिच्या डोळ्यासमोर असतं, तिला दुःख झालेलं असतं आणि बावडट लोक तिच्या हातातल्या बांगड्या फोडू दे, तिचं कुंकू पुसू दे. अरे नालायकांनो, तिचं दुःख तर जाणून घ्या पहिले, ती कुठल्या दुःखात आहे. तिला होऊ द्या ना जरा शांत. 15 दिवस, महिनाभर ती काही बिंडोक नाहीये. आताच तिचा नवरा मेलाय, तिचा नवऱ्याचं प्रेत तिच्या समोर असताना कोणी तिचं कुंकू पुसतंय, कोणी बांगड्या. अरे काय झालंय तुम्हाला? इतके कसे निष्ठुर होतात तुम्ही एखाद्या बाई सोबत? सांगा ना मला.
उद्या ना 15 दिवस उद्या, महिना उद्या, तिला शांत उद्या, तिला कळेल की मी विधवा आहे, ती नाही टिकली लावणार, ती नाही शृंगार करणार. पण तिचा पती अजून मरून 2 तासही नाही झाले. गरुड पुराणामध्ये वर्णन आहे सुशीला मावशी, 13 दिवसापर्यंत तो माणूस घरात असतो. मग जर 13 दिवसापर्यंत तो जर पती त्या घरामध्ये असेल, मग कमीत कमी तिला 13 दिवस तरी गुन्ह्या गोविंदाने राहू द्या त्या पतीसोबत. आणि जन्म हे एका जन्माचं नसतं बापू, 7 जन्माचं असतं. माणूस मेला का त्या बाईला गांजायचं. विधवा बाई जर एखाद्या परपुरुषासोबत बोलताना दिसली ना, हा समाज इतका पापी आहे ना, त्या बाईला लांछन लावणार, मग तिला हे करणार. अरे तुमची माय बहीण असती तर तुम्ही हा विचार केला असता तिच्याबद्दल? आणि तुमची बाई मेल्याच्या नंतर तुम्हाला लगेच लग्न करायला चालतं? पुरुष प्रधान म्हणून घेता तुम्ही स्वतःला. ज्या समाजामध्ये बाईला इज्जत नाही, ज्या समाजामध्ये बाईची किंमत केल्या जात नाही, त्या समाजाने किती धर्म करू द्या, त्याला 0 पुण्य प्राप्त होत असतं. आणि माणूस मेल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी कराव्या, कोणीही कोणत्याही धर्मशास्त्रात मला दाखवावं असं नाहीये. तो त्यांचा पर्सनल विषय, त्यांना जगू द्या ना. का त्रास देतात त्यांना? आमच्या गावामध्ये एक माणूस मेला, ती बाईचे दात कडी बसली. ती सांगत होती मला माझ्या शेवटचं फक्त माझ्या नवऱ्याचं तोंड बघायचंय आणि ते कुंकू पुसायचा अधिकार त्या देराला दिला जातो. ते तोंड बघायच्या आधी तिचं ते कुंकू पुसल्या जातं, तिच्या बांगड्या फोडल्या जातात. नकारे त्रास देऊ तिला, तिचा आत्मा तुटलेला आहे, तिचा जोडीदार गेलाय. इतकं जवळ असताना त्यांचं ते नातं, ते सगळे सेकंदाने सेकंद आठवतात. आणि इथं बसलेल्यांपैकी प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक वेळ येणार आहे बापू. तुम्ही माना, तुम्ही नका मानू. एक तर पहिले मावशी जातील, एक तर तुम्ही जातील. दोघीपैकी एकाला आधी जावं लागेल. आणि जो शिल्लक राहतो ना, हे तुमच्या सोबत फिरणं, सोबत कीर्तनाला जाणं, सोबत भजन करणं, सोबत मोटरसायकलवर जाणं, दुःखात सुखात एकमेकांच्या दवाखान्यात थांबणं, एकमेकांना जीव लावणं, हे नाही राहतो. पण त्या दुःखामध्ये माणसाला सपोर्ट पॉवर भेटली पाहिजे. या सनातन धर्मामध्ये एक गोष्ट चुकीची आहे. जिवंतपणी लाता मारायच्या आणि मेला का त्याला खांद्यावर घ्यायचं. अरे जिवंतपणी त्याचा भाव समजा, मेल्याच्या नंतर भावपूर्ण श्रद्धांजलीचे भाषण नका देऊ. जिवंतपणी त्याला रडवलं, जिवंतपणी त्याला मारलं, जिवंतपणी त्याला वाईट म्हटलं आणि मेल्याच्या नंतर सगळं गाव म्हणतं भाऊसाहेबांनी अजून जगायला पाहिजे होतं. रे किती नाटकं करणार रे सुधरा. असंच तुमच्यापैकी तर बसलेलं कोणीतरी सहज उडून जाईल, सहज कोणीतरी निघून जाईल. लाखो कोटी रुपये खर्च केले तरी ती व्यक्ती परत डोळ्याने दिसणार नाही. म्हणून सांगतोय, प्रेमाने बोलून घ्या, प्रेमाने हसून घ्या. चिट्ठी न कोई संदे जाने वो कौन सादे जहाँ चले गए, जहाँ चले गए. न कोई संदेह जाने वो न सादे जहाँ चले गए, जहाँ चले गए. चिट्ठी न कोई संदेश जाने वो न सादे जहाँ चले गए, जहाँ तुम चले गए. इस दिल को लगा के जाने वो कौन सादे जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. एक आह भरी हमने न सुनी
होगी। हर वक्त यही है उस वक्त कहाते हम जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश जाने ओ कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए। इस दिल को लगा के ठेस जाने वो कौन सा दे, जहाँ तुम चले गए। एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी। हर वक्त यही है गम उस वक्त कहा थे हम जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए। या ठिकाणी ऋषिका कन्याचा पती मरण पावलेला आहे. पती मरण पावल्याच्या नंतर त्या ऋषिका कन्याला वाईट वाटतंय, तिला वेदना होत आहे, तिला त्रास होतोय आणि त्या त्रासामध्ये ती ग्रस्त झालेली असताना तिच्यावरती एक मूढ दैत्य नावाचा प्रेम करतोय, तो तिच्या मागे लागलेला आहे. ऋषिका कन्याने सांगितलं, अरे बाबा माझा पती मरण पावलाय, मी पहिलेच माझ्या दुःखामध्ये आहे, तू मला नको त्रास देऊ. पण त्या मूढ दैत्याने काही ऐकलं नाही. तो मूढ दैत्य तिच्या पाठीमागे लागतच राहिला, लागतच राहिला. शेवटी नाईलाज झाला आणि तिने तपश्चर्येला सुरुवात केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ऋषिका कन्याची जी तपश्चर्या होती त्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन साक्षात पशुपतीनाथ त्या ठिकाणी प्रगट झाले. पशुपतीनाथांनी ऋषिका कन्याला विचारलं की बेटा तुला काय अडचण आहे. तिने सांगितलं की महादेव माझे पती मरण पावले, पण हा मूळ दैत्य मला त्रास देतोय, माझी मेंटॅलिटी नाही, मला दुःख आहे आणि हा मात्र काय ऐकून घेत नाहीये. भोलेनाथांनी त्या मूळ दैत्याचा संहार केला. इथं बसलेल्यांपैकी सगळ्या माणसांना, सगळ्या महिलांना, सगळ्या माणसांना इथं बाप म्हणतो, भाऊ म्हणतो. माझ्यापेक्षा तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आहात. माझी तुम्हाला विनंती आहे, कितीही मोठं संकट येऊ द्या, कितीही मोठं दुःख येऊ द्या, भाऊबंदकीला नाही, आई वडिलांना नाही, भावाला नाही, मैत्रिणींना नाही, मित्राला नाही, त्या भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन त्या भोलेनाथांच्या पिंडीचं पाणी डोळ्याला लावून आपलं डोकं त्या पिंडीवर टेकवून 2 मिनिटं त्या भोलेनाथांकडे रडून घ्या आणि त्याला तुमचं दुःख सांगा. मी वचन देतो तुम्हाला, तो भोलेनाथ तुमच्या अश्रूंनी वाहवलेलं पाण्याचं दुःख क्षणात दूर केल्याशिवाय राहणार नाही. पण त्या भोलेनाथांजवळ जाऊन तुम्ही तुमचं दुःख सांगा. इथं बसलेल्यांपैकी प्रत्येक माणूस आता कुठल्या ना कुठल्या दुःखामध्ये गुंतलेला आहे. इथं कोणी बाहेरच्यांमुळे, कोणी घरच्यांमुळे, कोणी आपल्यामुळे, कोणी परक्यामुळे, कुठं ना कुठं काही ना काही कोणाचा मानसिक ताण आहेच. पण जर शांत व्हायचं असेल, आनंदी व्हायचं असेल तर सच्चिदानंद फक्त घनस्वरूप परमात्मा आहे, तुम्ही त्याच्याजवळ जा.
काही लागत नाही त्याला, ना बेलाचं पान लागतंय, ना तांब्याभर पाणी लागतंय, ना त्याला भस्म लागतंय. तुमच्या डोळ्यातले 2 अश्रू आणि तुमच्या अंतकरणातला शुद्ध भाव त्या परमात्म्याला सांगा. त्या परमात्म्याने नाही कल्याण केलं तर तुम्ही मला येऊन सांगा की महाराज तुम्ही खोटं सांगत होता. पण त्या लेवलची भक्ती करावी लागेल, त्या लेवलचा अंतरात्मा जागृत करावा लागेल. आणि तुम्ही चांगले असताना तुम्हाला त्रास होणार आहे. तुम्ही चांगलं काम हाती घेतलं म्हणजे लोक तुम्हाला डिवचणार आहे. कारण गतिरोधक हे गाड रस्त्याला नसतात, गतिरोधक हे चांगल्या हायवेला असतात. म्हणून चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या कामाला विरोधक असल्याशिवाय त्या दोघांनाही किंमत प्राप्त होत नाही, लक्षात ठेवतो. जेव्हा शुद्ध अंतकरणापासून तुम्ही एखादं सत्कर्म करता तर ते सत्कर्म परमात्मा बघतो आणि सत्कर्मामध्ये बाधा सुद्धा परमात्माच निर्माण करतो की याच्यामध्ये किती हिंमत आहे, मला जरा बघायची आहे. आणि माझा भोलेनाथ हा संकट त्याच लोकांना देतो ज्यांच्यामध्ये ती संकटाला सामोरं जाण्याची ताकद असते. एखादा पिक्चर काढायचा असेल आणि एखादा सीन जर खूप कठीण असेल तर त्या कठीण सीनसाठी हिरो चांगला निवडावा लागतो. तसा कठीण कामासाठी परमात्मा हिरो चांगला निवडतो. आणि एवढ्या देवड्यामध्ये 50-60,000 1,00,000 लोकांची वस्ती असताना जर समजा 1,000-1,500 लोकांची वृत्ती त्या भोलेनाथांकडे जात असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की देवाने आमची निवड केली. आम्ही त्याची कथा ऐकतो एकादशीच्या निमित्ताने, प्रदोषच्या निमित्ताने, कसं का असेना पण त्याचं नाव आमच्या कानावर पडतं. तुम्ही पवित्र आत्मा होईल तुमचा, लक्षात ठेवूया. ऋषिका कन्याचा तो मूळ दैत्य मागे लागल्यामुळे भोलेनाथ प्रसन्न झाले. भोलेनाथांनी त्याचा वध केला आणि भोलेनाथ आता कैलास पर्वतावरती परत जायला निघाले. आणि मग त्या ऋषिका कन्याने सांगितलं की हे भोलेनाथ, माझ्यासारख्या कितीतरी अनाथ कन्या, कितीतरी विधवा या जगतामध्ये भटकतायत, फिरतायत आणि या मूळ दैत्यासारखे लोक त्यांना त्रास देतील. तुम्ही किती वेळा परत येणार, किती वेळा परत जाणार? माझी विनंती तुम्हाला, तुम्ही प्लीज इथं थांबा आणि येणाऱ्या कलियुगातील सगळ्या लोकांचा उद्धार करा. आणि त्या ऋषिका कन्याच्या शब्दाला मान देऊन भोलेनाथ त्या ठिकाणी आपला आत्मज्योतिर्लिंग प्रस्थापित करता. आणि ते ज्योतिर्लिंग जगतामध्ये नंदिकेश्वर ज्योतिर्लिंगाने प्रसिद्ध होतं. उमापती महादेव की जय. ही भोलेनाथांची महिमा आहे. ज्याला फक्त शुद्ध अंतकरणापासून तुम्ही आरोडी मारा तो लगेच येतो, लगेच. बघता बघता आज आपला 5वा दिवस संपन्न होईल. उद्या शेवटचा दिवस समजा कथेचा, मूळ कथा. 7व्या दिवशी तर आपलं दूध वाटप, नाचणं, दर्शन, त्याच्यामुळे आपल्याला वेळ खूप कमी मिळतो. आज आणि उद्याची, आजचा बी बघा 9:45 झाले. बघता बघता लगेच 1 तास निघून जाईल, तुम्हालाही कळणार नाही. परत तुम्ही 21 घंटे वाट बघणार. उद्या येणार 2, 2.5, 3 तासाची कथा होणार. महाशिवरात्रीच्या दिवशी 12 वाजेपर्यंत जागरण करावंच लागतं, कारण ती महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री का मनवता, उपवास कसा केला पाहिजे, त्या व्रताचे फळं काय असतात, कसं पार्थिव लिंग बनवलं पाहिजे, त्याची पूजा कशी केली पाहिजे, हे सगळंच सगळं मी तुम्हाला उद्या 100% सांगेल. अजिबात काळजी करायची नाही, एकाचंही नुकसान होऊ देणार नाही.